मी काय म्हणत होते, या विषयावरती तुम्ही इतका विचार करायची काहीच गरज नाही. महाप्रश्न सुटणार कसा? सुटणार कसा सांगते. बाबा, तो माणूस लाच घेतो हे आपल्याला नक्की माहितीये. तर मग त्या माणसाला लाच घेताना जर आपण स्टिंग ऑपरेशन केलं तर मग सगळंच रेकॉर्ड आपल्या हातात राहील ना. हे सॉलिड आयडिया आहे. हो की. नाही पण हे स्टिंग ऑपरेशन करणार कसं? तुला काय वाटतं हे सगळं सोपं आहे? एखाद्या माणसाला आपण फसवायला गेलो आणि तो फसला. एकदा नंदकुमार एवढा पोचलेला माणूस आहे, इतकी वर्षानुवर्ष हा भ्रष्टाचाराने पैसे खातोय, कधी पकडला गेलेला नाही अजूनपर्यंत. नाही नाही नाही, हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाहीये. अहो, काहीतरी तर विचार करून ठेवलाच असेल ना तुम्ही किंवा गायत्रीने. म्हणजे कसं आहे, आपण म्हणतो ना की कायद्यामध्ये काही पळवाटा असतात. मग या वाईट माणसांना पकडण्यासाठी जर या पळवाटा वापरल्या तर त्यात काय गैर आहे? अगदी बरोबर आहे आईचं. नाही पण हे स्टिंग ऑपरेशन करणार कसं? हे बघ, मला तरी काही शक्य होणार नाही. बाबा, तुमचं अगदी बरोबर आहे, कारण महानगरपालिकेत तुम्हाला सगळेच ओळखतात. म्हणजे ना, कोणीतरी असा व्यक्ती पाहिजे जो आपल्यापैकी नसेल. नाही गायत्री, हे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये, कळलं ना? उगाच एखादी गोष्ट करायला जायचो आणि भलतच काहीतरी घडून बसायचं. नाही 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 नाही, हे काही बरोबर नाहीये. आणि जर हे मी करून दाखवलं तर? जमणार नाही. आणि मुळात मी तुला परमिशनच देणार नाही. हे सगळं करताना तुझ्या जीवाची सुरक्षा फार महत्वाची आहे. ती धोक्यात घालून मी असलं काहीही तुला करायला देणार नाही. माझी परवानगी नाही या गोष्टीला. पण बाबा, मी हे सगळं... मी एकदा सांगितलं ना, या गोष्टीला माझा नकार आहे म्हणून.